नागपूरचे सगळे कार्यकर्ते आहेत, सोबतच सांगलीवरून देखील काही लोक आले आहेत. ते देखील त्यांना म्हणतायत की तुम्ही आपला जो निर्णय आहे तो मागे घ्यावा. काय सांगाल, तुम्ही कुठून आले, नाव काय तुमचं? माझं नाव दशरथ जाधव, मी बीजेपीचा कार्यकर्ता आहे, जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करतो. मी गेली 10-15 वर्ष झालं संदीपजींच्या संपर्कात आहे. खऱ्या कार्यकर्त्याला जे बळ द्यायची जी ताकद असते ती एका नेत्यामध्ये आहे, मी ती संदीपजीमध्ये बघितली. माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता ज्यावेळेला सांगलीमधून काम करत असताना त्या माणसाला आज 800 किलोमीटरच्या अंतरावर जे संदीपजींनी जी बळ दिलं, ताकद दिली, ती फार महत्वाची होती आणि अजूनही संदीपजींनी ताकद द्यावी अशी आमची अपेक्षा आहे. त्यांचं आज राज्यभरमध्ये संदीपजींचं नाव आहे. जी सर्वसामान्य माझ्यासारख्या सांगलीच्या कार्यकर्त्याला संदीपजींनी 2 अँब्युलन्स सर्वसामान्य माणसासाठी सांगलीमध्ये देणं, हा अशी अनेक कामं संदीपजींच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रामध्ये केली. तसेच देवेंद्रजी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून संदीपजींच्या आशीर्वादानं आम्ही दुष्काळग्रस्त भागामध्ये असेल किंवा आमच्यातला काही दुष्काळ सदृश्य भाग असेल, पूरग्रस्त असेल, ह्या ठिकाणीही मदत केली. असेच चांगले निर्णय संदीपजींच्या माध्यमातून आम्हाला घेता आले. तर आमची विनंती आहे, संदीपजी सारखा नेता आम्हाला लाभला आणि त्यांनी पुढे काम करत राहावं, आशीर्वाद द्यावा. त्यांनी जो घेतलेला निर्णय राजकारणातून निवृत्तीचा तो त्यांनी मागे घ्यावा अशी आम्ही त्यांना आता विनंती केलेली आहे. काय सांगाल दादा, कुठून आला? माझं नाव प्राध्यापक कृष्ण आलदर, मी सांगलीहून आलो आहे. संदीप भाऊ जोशींचा हा निर्णय आम्हाला अत्यंत धक्कादायक आहे, कारण कार्यकर्त्यांच्या पाठीमागे बळ उभा करणारा हा नेता आहे आणि त्याने अचानकच कुठं तर राजकारणात थांबावं या दृष्टीने हा निर्णय घेतलाय. तुम्ही सांगलीवरून आला आहात, ते नागपुरातील त्यांचं नेतृत्व आहे. नागपूरमध्ये ते महापौर होते, नगरसेवक होते, आता विधान परिषदेवर आमदार आहे. पण तुम्ही सांगलीचे असून देखील तुम्हाला असं का वाटतं? कारण काय झालं की आम्ही विविध कामांनिमित्त, विकास कामांनिमित्त संदीप भाऊंना कायम भेटतो. तर त्यांनी कधीच असं केलं नाही की तुम्ही सांगलीचे आहे, तुम्ही इकडचे आहे. त्यांनी महाराष्ट्र हे कार्यक्षेत्र मानून आमच्या प्रत्येक विकास कामाला साथ दिली, आम्हाला प्रत्येक वेळेला आपुलकीनं विचारपूस केली, आमचं प्रत्येक काम